हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे सस्पेन्शन. तर यामध्ये आपल्याला डेफिनेशन, टाईप्स ऑफ सस्पेन्शन्स आणि एक्झाम्पल्स ऑफ सस्पेंडिंग एजंट्स बघायचं आहे. तर वन बाय वन आपण बघू. सस्पेन्शन. आता सस्पेन्शन जे आहे, सस्पेन्शन हे एक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. बट लिक्विडमध्ये बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. ॲज वेल ॲज सस्पेन्शन जे आहे, सस्पेन्शन हे आपण इंटरनली ॲडमिनिस्टर करणार. आता बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म म्हणजे बाय म्हणजे 2 आणि फेज म्हणजे साईड. तर सस्पेन्शन हे काय, बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे आणि यामध्ये काय असणार तर 2 फेज असणार. म्हणजे सपोज या कंटेनरमध्ये आपण सस्पेन्शन फिलअप केलेलं आहे. सस्पेन्शन कसं आहे तर बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे, पूर्ण लिक्विड आहे, पण यामध्ये 2 फेज आहेत. म्हणजे ही एक फेज असणार आणि ही एक फेज असणार. ही असणार सॉलिड आणि ही असणार लिक्विड फेज. सस्पेन्शन जे आहे हे एक अनस्टेबल नेचरचं असतं, पण ज्यावेळेस यामध्ये काही सस्पेंडिंग एजंट्स ॲड केले जाणार त्यावेळेस सस्पेन्शन हे स्टेबल नेचरचं बनतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, एक वॉटरचं एक्झाम्पल घेतलं, तर वॉटरमध्ये काय एकच फेज आहे, म्हणजे त्याला आपण म्हणणार मोनोफेजिक. बट सस्पेन्शन कसं आहे तर बायफेजिक, यामध्ये 2 फेज आहे, एक सॉलिड फेज आहे आणि एक लिक्विड फेज आहे. आणि ह्या दोन फेजला एकत्र करण्यासाठी, म्हणजे यांची एक कंपॅटिबिलिटी येण्यासाठी यामध्ये काही सस्पेंडिंग एजंट्स ॲड केले जातात आणि त्याला आपण म्हणणार सस्पेन्शन. फॉर एक्झाम्पल, एक आपण डेली रुटीनमधलं जर एक्झाम्पल घेतलं, जर आपण वॉटर आहे आणि वॉटरमध्ये जर आपण सपोज पावडर ॲड केली तर काय होणार, ते मिक्स होत नाही आणि ते मिक्स करण्यासाठी काहीतरी एक एजंट्स ॲड केला जाणार, त्याला आपण म्हणणार सस्पेंडिंग एजंट्स. बट ज्यावेळेस आपण त्याला मिक्स करणार त्यावेळेस काय होणार, ह्या 2 फेज आहेत, समजा ही सॉलिड आहे आणि ही लिक्विड फेज आहे, हे मिक्स होणार. बट आफ्टर सम टाईम किंवा थोड्या वेळानंतरनं काय होणार, जो सॉलिड पार्ट आहे तर तो पूर्ण खाली सेटल डाऊन होणार आणि जो लिक्विड पार्ट आहे तर तो वरती राहणार. ठीक आहे. आणि मग हे यूज करण्यासाठी परत काय केलं जाणार, हे जे कंटेनर आहे ह्याला शेक केलं जातं. शेक केल्यानंतर ना काय होणार, सॉलिड पार्ट जो आहे आणि लिक्विड पार्ट जो आहे तो परत मिक्स होणार. याला आपण म्हणणार सस्पेन्शन. सिम्पल आहे. सस्पेन्शन जे आहे एक बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. बायफेजिक म्हणजे यामध्ये 2 फेज असणार, एक सॉलिड फेज असणार, एक लिक्विड फेज असणार. आणि सॉलिड आणि लिक्विड फेजला मिक्स करण्यासाठी काही सस्पेंडिंग एजंट्स ॲड केले जातात. म्हणजे सस्पेन्शन जे आहे, सस्पेन्शन हे अनस्टेबल नेचरचं असतं आणि त्याला स्टेबल करण्यासाठी यामध्ये काही सस्पेंडिंग एजंट्स ॲड केले जातात. आफ्टर सस्पेंडिंग एजंट्स ॲड, द सस्पेन्शन्स हॅव अ स्टेबल इन नेचर. ठीक आहे. आता यामध्ये हे जे सॉलिड पार्टिकल्स, म्हणजे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत तर ते लिक्विडमध्ये ॲड केले जातात आणि या पार्टिकलची रेंज जी आहे तर ती 0.5 to 5 मायक्रॉन एवढी असते. डिफाईन बघू आपण. सस्पेन्शन काय, इट इज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म दॅट कन्सिस्ट सॉलिड पार्टिकल्स डिस्पर्स, म्हणजेच मिक्स केले जातात, इनटू लिक्विड फेज दॅट दे सेटल आउट ओव्हर टाईम. आता यामध्ये जे पार्टिकलची साईज आहे तर ती आहे 0.5 to 5 मायक्रॉन. नेक्स्ट आहे टाईप्स. यामध्ये 2 टाईप्स आहेत, फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्स आणि डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्स, किंवा यालाच आपण म्हणणार नॉन फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. हे सुद्धा जे आहे हे सुद्धा आपल्याला ब्रीफली डिस्कस करायचं आहे नेक्स्ट पार्टमध्ये. आता इथे मी म्हटले तसं सस्पेन्शन हे काय आहेत, सस्पेन्शन्स हे स्टेबल नेचरचे आहेत, पण कधी, जेव्हा यामध्ये आपण सस्पेंडिंग एजंट्स ॲड करतो तेव्हा. आणि आधी काय आहे, सस्पेन्शन हे अनस्टेबल नेचरचे, अनस्टेबल इन नेचर. बट जेव्हा यामध्ये आपण काही सस्पेंडिंग एजंट्स ॲड करणार, आपण पुढे बघणार आहेत कोणते एक्झाम्पल्स आहेत, त्यावेळेस सस्पेन्शन हे स्टेबल नेचरचं बनणार. सो इथे बघू शकतो आपण, सस्पेन्शन्स आर अनस्टेबल इन नेचर बट आफ्टर ॲडिंग सस्पेंडिंग एजंट सस्पेन्शन्स आर स्टेबल इन नेचर. आता एक्झाम्पल्स आहेत, त्यामध्ये आहे गम ॲकेसिया, अगार,
ट्रॅगाकांत, क्ले, स्टार्च एक्सेट्रा. हे सगळे झाले सस्पेंडिंग एजंटचे एक्झाम्पल. सिम्पल आहे. सस्पेन्शन म्हणजे काय? सस्पेन्शन हे बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. बायफेज म्हणजे काहीतरी यामध्ये 2 फेज असणार, एक असणार सॉलिड, एक असणार लिक्विड. जे सॉलिड पार्टिकल्स आहेत तर ते लिक्विड पार्टिकल्समध्ये डिस्पर्स केले जाणार. सॉलिड पार्टिकलची रेंज असणार 0.5 to 5 मायक्रॉन. आफ्टर ॲडिंग हे जे आहे सस्पेन्शन हे अनस्टेबल नेचरचं असणार, पण ज्यावेळेस यामध्ये काही सस्पेंडिंग एजंट्स ॲड केले जातात त्यावेळेस सस्पेन्शन हे स्टेबल नेचरचं बनतं. याचे 2 टाईप्स आहेत, फ्लॉक्युलेटेड आणि डिफ्लॉक्युलेटेड. आणि सस्पेंडिंग एजंटचे एक्झाम्पल आहेत स्टार्च, ट्रॅगाकांत, गम, अगार. ठीक आहे. जर यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तसेच जर पेजवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण सस्पेन्शनचं क्लासिफिकेशन्स हे बघणार आहोत. थँक्यू.